सद्गुरुनाथाला वंदन करत आहेत. सद्गुरूची रूपं माहिती असतात, पण सद्गुरूचं स्वरूप माहिती नसतं. म्हणून माणसं म्हणतात लग्न करायचं तसा गुरु करायचा, एवढंच. का लग्न काही झालं नाही का तुमचं अजून? अहो काय, अजून गुरु केला नाही का? अर्थात गुरुच्या स्वरूपाची ओळख होणं जितकं महत्वाचं आहे, तितकं सगुण गुरु सुद्धा असणं तितकंच महत्वाचं आहे. पण सगुण कोण आहे? स्वगुण स्वरूप तुमचे हरी. ते हरीचं स्वरूप आणि गुरुचं स्वरूप हे एकरूप आहे, हे प्रथम कळावं लागतं. ते जर कळलं नाही तर गोंधळ होतो. असं आहे, त्यासी स्त्री म्हणे माझा भरता, पुत्र म्हणे माझा पिता, शिष्य म्हणे गुरु तत्वता, पण तो त्याही परता वर्ते. नाथ महाराज गोड सांगतात. संत कोण, सद्गुरु कोण? व्यावहारिक जीवनामध्ये त्यासी स्त्री म्हणे माझा भरता, पुत्र म्हणे माझा पिता, शिष्य म्हणे गुरु तत्वता, पण तो त्याही परता वर्ते. बायको पती मानतो, मुलगा बाप मानतो, किंबहुना गुरु शिष्य मानतो, पण ह्या तिन्हीच्याही पेक्षा त्याचं स्वरूप वरचं आहे, हे पहिल्यांदा आपल्याला समजून घेतलं पाहिजे. म्हणजे सामान्य जीवाच्या ठिकाणी जे गुणदोष आपण पाहतो, बरं का, सद्गुरू ते सद्गुरू त्या दृष्टिकोनातून बघावं, म्हणजे आपलं जीवन सुखमय, पावनमय, आनंदमय होतं. आणि ज्या मार्गाची कास आपण धरलेली आहे, त्यांचा हात धरून एक ना एक दिवस जीवनामध्ये मुक्कामाला पोचता येतं. तसं निवृत्तीनाथ प्रवचन सुरू असताना समोर बसलेले आहेत. कोणचंही ज्ञानेश्वर महाराजांचं प्रवचन असं झालं नाही की त्याला निवृत्तीनाथ श्रोता नव्हते. प्रत्यक्ष समोर बसून निवृत्तीनाथांच्या रूपाची परिपूर्णतेने कल्पना असून महाराज या ठिकाणी आणि त्यांनाच ऐकवत आहेत. महाराज, तुमचं स्वरूप कसं आहे? गुरुला सुद्धा आनंद वाटतो एखाद्या शिष्याने आपल्याला ओळखलं तर. शिष्याला गुरुचा लौकिक माहिती असतो, शिष्याला गुरुचं नाव माहिती असतं, शिष्याला गुरुची विद्वत्ता माहिती असते, फक्त गुरु माहिती नसतो. कारण तो गुरु आकाराला म्हणतो, पण गुरु पद आहे, गुरु तत्व आहे, हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा आकाराची या माथा देऊनी पाय. आकाराच्या पलीकडे जाणं हे महत्वाचं आहे. कारण तसं बघितलं आपल्या दृष्टिकोनातून, लाखो गुरु झाले आणि लाखो होतील, कोट्यावधी होतील, काय त्याच्यात प्रश्न नाही. पण ते रूपाचं वर्णन आहे. गुरुतत्व, गुरुत्व नाही का, आपण म्हणतो नाही का, गुरुत्वाचं आकर्षण आहे, सृष्टीचा नेम आहे, नाही का. चेंडू वर टाकला खाली काय येऊन पडतो? स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा, त्यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो गुरुत्व आकर्षण. आणि स्पेसच्या बाहेर गेलं तर ते खाली येत नाही, पण एक विशिष्ट मर्यादित चेंडू जर फेकला तर खालीच आला पाहिजे. कारण का? तुम्ही जमिनीवर का चालता माहिती आहे का? तुम्हाला त्या जमिनीने धरून ठेवलंय, आकर्षण आहे, नाही तर अशा हवेत तरंगाल. गुरुत्व आकर्षण जर संपलं तर तुम्ही अशा हवेत तरंगाल. हे सायन्स आहे. म्हणजे
गुरुत्वाचं आकर्षण हे आपल्या जीवनाला आधारभूत आहे, तसं आपल्यातलं गुरुतत्व हे आपल्या जीवनाला आधारभूत आहे, जे आकर्षित करून घेतं. काय करून घेतं? गुरुतत्व. व्यक्ती नाही, व्यक्ती नाही. कृष्ण तर योगेश्वर कृष्ण, जगद्गुरु कृष्ण. कुणाला चोर वाटला, कुणाला जार वाटला, कुणाला लबाड वाटला, कुणा बायकाच्या मागे लागणारा वाटला, कुणाला कपटी वाटला, कुणाला कारस्थानी वाटला. अर्जुनाला सुद्धा गीता ऐकेतोपर्यंत कळला नाही, तर बाकीच्याची कथा काय. अर्जुनाला वाटत होता हा माझ्या बायकोचा भाऊ आहे. काय वाटलं अर्जुनाला? हा माझ्या बायकोचा भाऊ आहे, आत्याचा संबंध आहे. पण गीता ऐकल्यानंतर अर्जुन काय म्हणतो? तू गुरुबंधू पिता, तूची आमुची इष्ट देवता, तूची सदा रक्षिता, आपदी आमुते. हे कृष्णा, आज कळलं तू गुरु बंधू पिता, तू गुरु आहेस. आज कळलं, आज कळलं, आज कळलं. तसं नीट लक्षात घ्या की आकार नाही, आकाराच्या पलीकडे जे एक असामान्य गुरुतत्व आहे, त्या तत्वाशी एकरूप होण्याकरता सगुण गुरुची भेट व्हावी लागते. एवढंच ते त्यातलं. पण प्रत्येक गोष्टीमध्ये कोणीतरी मध्यस्थ लागतो, त्याच्याशिवाय कळत नाही. उदाहरण देतो म्हणजे कळेल. हे लाईफ सेव्हिंग ड्रग्ज असतात किंवा सुंदर सुंदर एखाद्या फॅक्टरीचा शोध लागतो, एखाद्या औषधाचा सुंदर शोध लावतात औषधाचा, एखादी औषध कंपनी, आणि अशी सुंदर औषधं निघतात. पण तो शोध ज्या लॅबॉरेटरीमध्ये लागला, ज्या कारखान्यात लागला, तो शोध तिथे राहून जमत नसतं. मग त्याचे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असतात. तो एक त्यांचा ठराविक पोशाख आहे, पॅन्ट, फुल शर्ट आणि टाय, आणि हातात चामडी बॅग. मग तो प्रत्येक डॉक्टरकडे जातो. डॉक्टरला तरी काय कपाळ माहिती आहे, माफ करा इथे कुणी असेल तर. माझे पुण्यातच कितीतरी 30-40 माळकरी आहेत, तसं कल्पना लक्षात घ्या. डॉक्टरला तरी काय माहिती आहे बरं का. मग तो जातो, पॅम्पलेट देतो, साहेब हे नवीन ड्रग आलंय. असं का? मग ते विचार, दुष्परिणाम काय? हे बघा, एखाद्या गोळीने ताप उतरतो, पण इतका उतरतो की लगेच वर जायची पाळी येते. म्हणून ताप उतरताना सुद्धा हळूहळू उतरावा, हळूहळू उतरावा. चालत सुद्धा हळूहळू जावं, म्हणजे दम लागत नाही. एकदम चालत गेलं तर दम लागतो. तसं औषध सुद्धा असं असावं. मग तो म्हणतो डोस किती द्यावा? ठीक आहे बघतो. एक दोघा पेशंटला देऊन अनुभव घेतो, बरं का. मग तो ती गोळी लिहून देतो, बरं का. हां साहेब मी पुन्हा जाऊन येतो. मग 2 महिन्यांनी पुन्हा भेटला, काय आमच्या गोळीचे रिझल्ट कशा? हो काय वंडरफुल. अहो पहिल्यांदा आम्हाला कितीतरी औषधं द्यावी लागते, आता काही नाही, 8 दिवसाचा कोर्स दिल्याबरोबर एकदम बरं झालं. या अँटीबायोटिक ड्रगचं तसंच आहे. सुरुवातीला हे साधी साधी गोळे द्यायचे, त्यावेळेला ताप उतरायचा ना उतरायचा. पूर्वी लक्षात ठेवा, टायफॉइड म्हणजे मुदतीचा ताप झाला की समजावं अवघड आहे. पण जेव्हा अँटीबायोटिक ड्रगचा शोध लागला, काही नाही, आता काही विशेष काही राहिलं नाही. 1-2 दिवस 4 द्यावा, मग 3 द्याव्या, मग 2 द्याव्या, मग 1 द्यावी, आणि एखादी गोष्टी पाकिटात शिल्लक राहिली असेल तर संपून टाकावी. काय झालं? कोणाला त्याची काळजी सुद्धा वाटत नाही. काय पण दुष्परिणाम काय? त्या ॲनेमिया होतो.
दुष्परिणाम काय? रक्त कमी होतं. मग ती गोळी देत असताना त्याच्याबरोबर काय दिलं पाहिजे? मग त्याच्याबरोबर व्हायटॅमिनच्या गोळ्या दिल्या जातात आणि मग ते सगळं लेवलला आहे. कशा करता सांगितलं मी? की शोध जरी गोळीचा लागला तरी मधी पोचवणारा कोणीतरी लागतो. तसं देवाचा शोध जरी घ्यायचा असला तरी मधी कोणीतरी गुरु लागतो. त्याच्याशिवाय ती गोळी घराघरामध्ये पोचत नाही. कळलं तुम्हाला? एवढंच माझं म्हणण्याचा उद्देश. म्हणून या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज हे स्वयंपूर्ण जरी होते तरी निवृत्तीनाथांचा आधार हा घ्यावा लागला. पण नुसतं निवृत्तीनाथ आकारापुरतेच माऊली थांबले का? नाही. आकारापुरते जर थांबले असते तर इथे वर्णन करायची भाषा निराळी झाली असते. निवृत्तीनाथांची उंची आमची आहे, त्यांचा रंग असा आहे, त्यांच्या डोळ्याचा रंग असा आहे, कुठेच नाही. पांडुरंगाच्या रूपाचं वर्णन आहे पण सद्गुरूच्या रूपाचं वर्णन नाही, सद्गुरूच्या स्वरूपाचं वर्णन. म्हणून असा सद्गुरू जेव्हा जीवनामध्ये बोध रूपाने आपल्या प्रगट होतो, सद्गुरू रूपी वसंत जीवनामध्ये आल्यानंतर सुकलेली झाडं, वटलेलं जीवन पुन्हा प्रफुल्लित होतं. वटलेल्या जीवनाला नवी पालवी फुटते. वसंत किती गोड उपमा दिली. आता उपाय वन वसंत. उपायांच्या वनामध्ये सद्गुरू रूपी वसंताचं आगमन झालं आणि विनासायास, विना खटपट इथे कितीतरी तुम्ही कुंडीतली झाडं लावता, किती खत, किती पाणी, किती बारा भानगडी करता. वाचलं तर वाचतं, नाही तर वाचतच नाही. साधारण तुळस तर बहुतेक कोणाच्या दारात वाचत नाही. काय त्या तुळशीला झालंय कोणाला नाही. बघा तुम्ही अगदी अनुभव विचारा माणसांचे, किंवा तुमचा तुळशीबद्दल काय अनुभव आहे. अनेक जण सांगते, काय हो इतकी रोपं लावली पण ती मरतच. त्याचं कारण मलाही काही माहिती नाही. अलग लक्षात? हां. आणि एखाद्या रानामध्ये त्या तुळशीचं बेटच्या बेट प्रगट झालेलं दिसतं. बरोबर आहे ना? कशा करता सांगितलं मी? की उपायांच्या वनामध्ये वसंताचं आगमन झाल्यानंतर काही खत कुणी घालत नाही. अरण्यामध्ये जा, काय दाट झाडी फुललेली असते, हिरवेगार पाला आलेला असतो. मी एका झाडाला विचारलं, काय तुझी काही निगा कुणी राखली का? काय तुला खतपाणी कोणी घातलं का? ते म्हणले काही तसं काही घालत नाही आम्ही. काय म्हणले कुंडीतले आहोत काय? त्यांनी मला दटावलं. आम्ही काय कुंडीतले आहे काय? हो, ओरिजिनल जेव्हा भगवंतानी पृथ्वी निर्माण केली आणि त्यांनी जेव्हा ती वनश्री निर्माण केली तेव्हा या प्रत्येक झाडाची बी त्यांनी लावलेली आहे, म्हणून ती तोडू नये. म्हणून झाडांची जपणूक करावी, वनश्रीची जपणूक करावी, वनांची राखण करावी. आणि म्हणून आम्ही काही तसे नाही, ओरिजिनल आहोत. माझं बोलणं कळलं? मग त्याची पानं सुकतात, पानं गळून पडतात विशिष्ट काळामध्ये, पण पुन्हा वसंताचं आगमन झालं की पुन्हा पालवी फुटते. तसं तुमचं आमचं जीवन कुठे नाही कुठेतरी आयुष्यामध्ये एकदा वाटण्याचा काळ येतोच, नाही असं काही नाही. अगदी बारकाव्याने बघितलं तर दिवसातून एक तरी क्षण असा होतो की अगदी नको. बघा की सबंध दिवसाचा आढावा काढून, बाई स्वयंपाक करून थकल्यानंतर तिला असं वाटतं किती दिवस मेले हे करायचं. असं तिला वाटल्याशिवाय राहत नाही. ऑफिसमध्ये साहेब बोलल्यानंतर असं वाटतं की केव्हा रिटायरमेंटचा दिवस येतो, या खविसाच्या तावडीतून केव्हा देवमुक्त करतोय. पुन्हा सकाळी उठतो, कपडे घालतो, निघून जातो. जाऊ दे म्हणले, काय साहेब आहे, चालतंय आपलं पोट.
माझं म्हणणं कळलं का? असे प्रत्येक जीवनामध्ये रोजचा कुठेतरी वटण्याचा क्षण येतो आणि त्यावेळेला आधाराची प्रतीती निर्माण होणं ही सद्गुरूची कृपा आहे. ही सद्गुरूची कृपा आहे. कुठेतरी जगावंसं वाटणं, कुठेतरी जीवनामध्ये आधार वाटणं. मी नेहमी एक माझं वचन आहे, आधाराशिवाय जीवनाला धार नाही. नेहमी सांगत असतो मी, आधाराशिवाय जीवनाला धार नाही. आणि ज्या सुरीला धार आहे त्यानेच भाजी कापली जाते. जिला धार नाही तिने काहीच कापलं जात नाही. नुसतं असं असं करायचं पण ती खाली सुद्धा शिरत नाही, बटाट्यात सुद्धा शिरत नाही. ती बटाटा कापत नाही, ती बटाटा फोडते. फार बारकावे आहे त्याच्यामध्ये. बटाटा कापणं निराळं, तर का चांगली धार असेल ना तर अगदी असा बरोबर पातळ बाहेर पडतो, आणि नसेल तर काही नाही, तुकडा पडतो त्याचा. कारण हा वरून हाणत असतो. एका बाईला मी बघितलं, सुरी ठेवली आणि वर खलबत्ता हलते तिला. मी म्हटलं, बाई सुरीवर खलबत्ता किती दिवस सांगते त्यांना धार लावून आणा. आता म्हटलं त्यांच्या आयुष्याला तुझ्यामुळे धार आहे, आता कशाला धार लावायची आणखी? तुझ्या जिभेला काय कमी धार आहे का? तुझ्या जिभेला इतकी धार आहे की सतत त्याला धारेवर धरलेस. असो, थोडासा हा विनोद झाला म्हणजे तुम्हालाही बरं वाटतं, आनंद वाटतो थोडासा. तसं ओवी सांगू का ज्ञानेश्वरीतली, आधार शक्तीची अंकी वाढविसी कौतुके, हृदयाकाश पल्लकी परिये देसी निज. आधार शक्तीची अंकी. सद्गुरूच्या आधाराच्या मांडीवर बसल्यानंतर जसं बाळ आईच्या मांडीवर वाढतं, तसं सद्गुरूच्या आधाराची मांडी सापडल्यानंतर जीवाची सुद्धा वाढ परिपूर्णतेने होते. म्हणून उपायवन वसंत, उपायांच्या वनामध्ये सद्गुरूचं आगमन होणं, हेच त्या वनाला नवजीवन प्राप्त होणं. असा जो सद्गुरू, तो आज्ञेचा आहे व तंतू. आता दोन अर्थ आहेत. एक अर्थ असा होतो की जी श्रेष्ठतम विद्या आहे, श्रेष्ठतम ज्ञान आहे, त्या ज्ञानाच्या गळ्यातला सद्गुरू हा आहेव तंतू आहे. कारण बघा, आता आहेव तंतू सगळं कळलं असेल ना, का नाही? काय सांगू का? बरं सांगतो, चला. कळलं, कळतं पुष्कळाला, कळत नाही. आहेव तंतू म्हणजे मंगलसूत्र. आहेव तंतू म्हणजे मंगलसूत्र. सर्व लोकात घालत नाहीत, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये ते आहेव तंतू घालतात. आहेव तंतू गळ्यात बघितलं की समजावं हिचं लग्न झालंय. आपल्याकडे एक म्हण आहे मराठीतली, बांधला म्हणीन केला धणी. काय म्हण आहे? बांधला मणी केला धणी. सौभाग्यवती स्त्रीची काही लक्षणं आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. कुंकू, गळ्यामध्ये मंगलसूत्र, हातामध्ये बांगडी. ही एक एक आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण ती लक्षणं ठरवलेली आहेत. मंगळसूत्र गळ्यामध्ये बघितल्यानंतर विचारायची गरज नाही तुमचं झालंय का. मूर्खपणा ठरेल. ते म्हणेल आंधळा झालास काय, हे काय, हे काय. जरा पुढे जाऊन सांगतो. काळ्या मण्याची पोत हे तुमच्या मालकाचं दर्शन, तुळशीची माळ ही पांडुरंगाचं मंगलसूत्र. आहे व तंतू शब्द कसा वापरला, गोड शब्द वापरला. मंगलसूत्र म्हणण्यापेक्षा तिच्या आहेपणाचं दर्शन. दोन शब्द मराठीत आहेत, आहेव आणि विधवा, हे दोन शब्द आहेत. मग हा काय आहे? आहेव तंतू. तो तंतू बघितल्यानंतर कळतं ही सौभाग्यवती स्त्री आहे. कोणी सांगायची गरज नाही. आता इतर समाजामध्ये वापरतात न वापरतात तो ज्या त्याचा प्रश्न आहे.
साऊथ इंडियाकडे गेल्यानंतर मंगळसूत्र गुजरात्यामध्ये नुसती सोन्याची चेन घालतात, पण नाक टोचलेलं असतं. काय कुठेतरी प्रत्येकामध्ये काही नाही काहीतरी खुणा असतात. फॉरेन कंट्रीमध्ये बघितलं तर हे डाव्या हातामध्ये अंगठी असते, रिंग फिंगर. काय त्याच्यामध्ये अंगठ्यामध्ये सुद्धा जाती आहेत. एंगेजमेंट रिंग निराळी असते, वेडिंग रिंग निराळी असते. मग ती रिंग हातात बघितली की कळतं की ही लग्न झालेलं आहे. काय मग काही या बोटात घालतील, या तो भाग निराळा. पण रिंग फिंगर काय म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये? रिंग फिंगर. म्हणजे ज्या बोटामध्ये नवरा अंगठी घालतो आणि ज्या बोटामध्ये ती नवऱ्याची अंगठी घालते ते रिंग फिंगर. म्हणून आपल्याकडे पूर्वी टिळ्याची पद्धत होती, आता एंगेजमेंट करताना आपणही अंगठी घालतो. काय पद्धत सुरू झाली? चांगलं आहे, ते घ्यायला काही हरकत नाही. पण मेन काय आहे व तंतू, तिच्या आहेपणाचं दर्शन त्या मंगलसूत्रामध्ये जसं होतं, तसं जे सत्ता मात्र ज्ञान, जे श्रेष्ठतम ज्ञान आहे, जी ब्रह्मविद्या आहे, जी आत्मविद्या आहे, तिच्या गळ्यातलं आहे व तंतू हे सद्गुरू आहे. किंवा त्याला दुसरा अर्थ, सद्गुरूची आज्ञा हाच आपल्या जीवनातला आहे व तंतू असावा. जो आज्ञेचा, ओवी कशी आली? उपायांच्या वनामधला वसंत. आणि असा जो सद्गुरू, त्याच्या आज्ञेचा आहे व तंतू गळ्यात बांधावा. सद्गुरू मुखातून शब्द आल्यानंतर त्या आहे व तंतूची किंमत किती? 10 तोळे सोनं, 15 तोळे सोनं, 100 तोळे सोनं असू दे, पण त्या काळ्या पोतीची किंमत त्या 100 तोळ्या सोन्याला नाही. कारण तिचं आहे पण प्रतीत होत आहे त्या काळ्या मण्यातून. किंमत किती? जरा पंखा सुटली बाळा. किंमत किती? अमोल. किंमत अमोल आहे, त्याची किंमत करता येत नाही. लक्षात ठेवा, आहे व तंतू म्हटलंय. तसं सद्गुरूची आज्ञेची आहे व तंतू आपल्या गळ्यात बांधावा. चूक का बरोबर याचा विचार करू नये. गोड लिहितात ज्ञानेश्वर महाराज. सद्गुरू मुखातून एक शब्द बाहेर पडल्यानंतर तो खाली पडून देऊ नये. मोठ्याने ते शब्द पाळावेत. त्याहीपेक्षा सद्गुरूचा शब्द आहे व तंतूसारखा गळ्यात बांधावा. जीवनाचं सौभाग्य आहे की आपल्याला उत्कृष्ट सद्गुरू भेटणं आणि त्यांच्या आज्ञेचा आहे व तंतू आपण आपल्या गळ्यात बांधून घेतलं, फार मोठं महत्वाचं आहे. एक सांगू का? ज्या गोष्टी आपण पटतात त्या मानतोच, पण काही काही वेळेला सद्गुरू मुखातून आली जर एखादी गोष्ट पटली नाही तरी स्वीकारावी. आहे ते सांगतोय, दुसरं काही मला काही जास्ती सांगायची गरज नाही. बर चला, तसं तुम्हाला कळायचं नाही. एखादा नवरा पटत नाही तरी दिवस काढताच ना. आता बघा कसं चटकन पडलं. हा गुगली आहे बघा. एखादी बायको पटली नाही तरी तिच्यावर दिवस काढताच ना, का काढत नाही? पर्याय नाही, काढावा लागतो नाही का? काय करतो? काय मी म्हटलं हो तुमच्या बायकोबद्दल तक्रार, आता काय म्हणला? काय सोडून देऊन दुसरी करायची का? म्हटलं आपलीच फजिती करायची, त्यापेक्षा आहे ते म्हणायचं, ऐकून घ्यायचं, गप्प बसायचं. चाल, तिला भेटलं, तुझं कसं काय? काय म्हणली, माझ्या वाटणीलाच कुठून देवाने पाठवलाय. म्हटलं दे की सोडून. अहो काय करता सोडून, आता राहू दे, जसं असेल तसं. आपलं 2 मुलं झाली तर आता काय मुलांच्या पुढे फजिती करायची का? आहे ते ठीक आहे. अगदी एखादी गोष्ट पटली नाही तर कॉम्प्रोमाइज करून, म्हणजे नवऱ्याची चुकीची गोष्ट सुद्धा बाई ऐकते आणि बाईची चुकीची गोष्ट सुद्धा नवरा ऐकतो.
इथे फक्त सद्गुरू चुकीचं सांगतायत का नाही हे कळण्याकरता फार दिवस जातील, पण किमान सांगतायत ते तरी ऐकावं. बोलणं कळलं का? काय सांगितलं स्पष्ट. इथे चुकीची गोष्टही ऐकता, तिची ऐकता, त्याची ऐकता. काय सद्गुरू सांगतायत ते योग्य आहे का अयोग्य आहे? मी सद्गुरू म्हणतोय, नुसते गुरु नाही. माझे म्हणणं नीट लक्षात घ्या. मी अंधश्रद्धेला खत पाणी न घालणारा माणूस आहे. माझ्याकडे तसली काही लफडी नाही आहेत. आज 6 लाख लोकांनी माळा घातल्या तरी असलं काही नाही. कधी कोणी माझ्याकडे नारळ बिरळ मागायला येत नाही. मी कोणाला नारळ देत नाही, गंडा देत नाही, दोराही देत नाही. या भानगडीच नाही माझ्याकडे. माळ घातल्यानंतर एवढंच सांगायचं, सकाळी जय जय राम कृष्ण हरी माळेचा जप कर, ज्ञानेश्वरीच्या 5 ओव्या वाच, ज्ञानेश्वरी डोकं ठेवून म्हणावं, महाराज मला काही कळत नाही, माझा सांभाळ करा, हो जाएगा सब. आणि हा हो जाएगा महिन्याला अनुमान नाही आहे, अनुभव आहे. हो जाएगा म्हणायला अनुमान नाही. ज्याने ज्याने माऊलीवर, ज्ञानोबा तुकोबावर, पांडुरंगावर श्रद्धा ठेवली त्यांचं जीवन परिपूर्ण होतं. माझंही त्यामुळेच आहे. नाही तर बाबा महाराज की जाड की पत्ती. काय कोण विचारतो बाबा महाराज? आता कोण विचारत नाही. ते बाबा महाराजाला कोणी विचारतो किंवा न विचारतो असं नाही आहे. त्या गुरुतत्वाचा काही जे वाणीमध्ये दिलं त्यामुळे तुम्ही येता. नाही तर कशाला? पुणेकर मंडळी अवघड आहे. हा रेकॉर्ड आहे पुण्यातला. पुण्यातला हा रेकॉर्ड आहे. आज 17-18 वर्ष सातत्याने समाज टिकून राहणं येणं. मग हे काय माझ्या करता येत आहेत काय? बिलकुल नाही. या समजुतीत मी कधीच राहिलो नाही. प्रत्येक प्रवचनाला बसून जेव्हा डोळे झाकून प्रार्थना करतो, एकच प्रार्थना करतो, महाराज एवढी मंडळी ऐकायला प्रेमाने येतात, त्यांचं समाधान होईल असे शब्द माझ्या मुखातून उमटवा आणि मग पुढे ते सांगतील ते बोलतो. मी काय महाराज, काय माझा काही विशेष काही वेदशास्त्र संपन्न विन्न आहे का? काही कशातलंही काही नाही, कशातलंही काही नाही. पण इथे पुढे म्हटलंय, सद्गुरूची अमूर्तची मुरी मूर्तू, सद्गुरू कारुण्याची मूर्ती असल्या कारणाने त्यांच्या कृपेतून हे जन्म झाला. सद्गुरू कृपा काय करू शकत नाही. आता गळ्यामध्ये आहे तंतू बांधावा. चला एक मस्त गोष्ट सांगतो. काय झालं, आमचे नाथ बाबा आणि एकदा आपल्या गच्चीत असे उभे होते आणि रस्त्यातून एक ब्राह्मणाची बाई आणि एक तिच्या हातात मूल. गरीब बाई होती. कुठेतरी पोळ्या लाटाव्या, कुठेतरी स्वयंपाक करावं, काहीतरी काम करावं आणि पोट भरावं मुलाचं. मग जिथे काही जेवण करायला जाईल ना, मग तिथे कोणीतरी काहीतरी द्यावं. गोडा झाडाचा असेल तर मग एका ठिकाणी पुरणपोळी दिली. त्या पुरणपोळी त्या पोराने खाल्ली आणि दुसऱ्या दिवशी रडू लागलं, मला पुरणपोळी पाहिजे. आणि त्या घरातून काही ते बाहेर पडेना, असं झोंबतंय त्या बाईशी. आणि इतकी संतापली ती, आपल्या गरिबीला शिव्या देऊ लागली, दारिद्र्याला शिव्या देऊ लागली. त्या पोराला म्हणते, का माझ्या पोटी आलास? चांगल्या श्रीमंताच्या घरात जन्माला यायचं. आणि मारते त्याला. नाथानी वरून बघितलं, अगं बाई का मारतेस त्याला? हातावरला. म्हणजे काय करू नाथा, कोणी नाही मला. 4 घोडचे स्वयंपाक पाणी करते. काल कोणीतरी पुरणपोळी दिली, त्या बाळाला दिली. त्याचं नाव होतं गावबा. दिली आणि आज तेच मागतोय, कुठून देऊ? शिळे तुकडे सुद्धा मला नीट भेटत नाहीत. असं होय? आणि त्याला वर. त्या मुलाला बोलवून घेतलं, पाठीवरून हात फिरवलं. वा वा वा, चांगला आहेस बाळा, तुला पक्वान ना. गिरजाबाईनं हाक मारली, आओ इकडे या. आज आपल्याकडे एक पांडुरंगाने बाळ पाठवलं. असं करा,
पांडुरंगाचा नैवेद्य झाला ना, आपल्या पुरणपोळ्याची चवड असते, या बाळाला देत जा. झालं. मग दुसऱ्या दिवशी पुरणपोळ्या खाल्ल्या, आता ती पचतंय काय? मग नाथ म्हणाले, बाबा असं पुरणपोळी पचत नसते, मेहनत करावी, जोर बैठका काढाव्या. का नुसती पुरणपोळी खायची नाही, त्याच्याबरोबर तूप आलं, त्याच्याबरोबर दुधाची वाटी आली. आणि काय तुम्हाला सांगू, तालमी जायचं, जय बजरंग गेलाय कधी तालमीत? अरे सगळं गेलोय मी, म्हणून सांगितलं तुम्हाला. माझ्याकडे बघून अजून वाटत नाही तुम्हाला? मग खरंच जात होतो मी, अतिशोक्ती नाही. अहो 200-300 जोर काढत होतो, 500-600 बैठक काढत होतो त्या काळामध्ये. कुस्ती सुद्धा खेळत होतो आखाड्यामध्ये, म्हणून आता सुद्धा कुस्ती खेळतो. काय हो. मग त्या आखाडा असायचे की नाही, त्याच्यात ताक बीक टाकून ते उकरायचं, असं ते सगळे संपले. चांगला आहे, छान. हा, मग असं ते जोर काढायचे. मग आम्ही जोर बैठक एकट्याने काढलं तर कंटाळा येतो. मग जो लीडर असायचा त्याने म्हणायचं, जय बजरंग हू हू, आणि हू हू केलं की त्या हू हू बरोबर ते असे वर यायचं, नाही तर खाली बसलं की बसलंच हो. आता मला तुम्ही धरून बसवावं लागतंय, उठवावं लागतंय. आता मला वाटते कशी 300 चमत्कारच आता वाटतो. जय बजरंग हू हू, अरे काय गंमत आहे. जोर काढताना सुद्धा तसंच अवघड सगळं गणित असा झाला तुम्हाला सांगू. आणि त्याला काम काही नाही. गंगेवर जायचं, स्नान बिन करायचं, नाथांचं दर्शन असंच घ्यायचं. अहो वर्षामध्ये फुल झाला ना गडी, कारण तालीम वाढली, पोळ्या वाढल्या, तुपाच्या वाट्या वाढल्या. मग नाथाने त्याला हातात दोरा बांधला, थोपटून बघावं. ढेलाय अजून, अजून वाढव. मस्त. काय काम एकच, नाथाचं दर्शन घ्यायचं आणि तालमीत जाऊन मेहनत करायची. 12ला हजर. सगळे गावातले म्हणायचे, आईत खाऊ आलं बघा. पण हे त्याच्या तोंडावर कोणी बोलायचं नाही थोडे, कारण तोंडावर 1-2 वेळा बोलले, असे रट्टे घातले त्याने, तुम्हाला सांग. पुन्हा कोणी आवाज केला नाही त्या कान पुढे गेला. आला फुकट. थोडक्यात सांगतो, असे दिवस गेले बरेच. आणि नाथांचा अंतकाळ आला. आणि अंतकाळाच्या समयाला नाथ निघाले षष्टीच्या दिवशी. ह्या गड्याला कल्पनाच नाही त्या दिवशीची. हे कशाला कीर्तन बिर्तन सुद्धा कधी येणं विणं नाही, मस्त राहायचं. कोणीतरी सांगायचं, अरे तुझा बाप कीर्तन करतोय, जा. आपल्याला काही त्यातलं कळत नाही. पाया पडावे माझे भांडवल. आपल्याला 2 गोष्टी कळतात, आंघोळ केल्यावर नाथाचं दर्शन घ्यायचं आणि पुरणपोळी हाणायची. याच्यापेक्षा तिसरं आपल्याला माहिती नाही. अरे आम्ही बाहेरगावून ऐकायला येतो आणि तू, ते म्हणले मला माहित नाही. पण जास्ती बोलावं कोणी त्याच्याशी. एखाद्याने नाथाबद्दल उलट उच्चार काढले की मग काही बघायलाच नको, तुडवला म्हणून त्याला समजा. मस्त काम. आणि वैकुंठ गमनाच्या वेळेला कोणीतरी सांगितलं, अरे हे फुकटच्या पुरणपोळ्या खातोय सण मेहंदी, निघाला ना तुझा बाप वैकुंठाला, असा कसा जाईल म्हणले. आले तिथे पैलवान गडी, मेहनत करून 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 इथलं थोडंसं आलं का लक्षात. ते सगळं करून 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 इकडे चालवायचा काही प्रश्नच नाही, चालवायचं ते असंच, एवढंच. काय म्हणले, तुम्ही वैकुंठाला निघाला? नाही, साधंच मनुष्य. त्याच्याबद्दल काही माझं म्हणणं नाही, पण आमच्या पुरणपोळीची काय सोय. मागचे म्हणजे लाद घाला कमरे त्याची.
नाथाने जवळ घेतलं, धोका घेतला. अरे राजा, काळजी करू नकोस, मला तुझ्याकडे बघून इतका आनंद वाटतो. काय रे, विषयावर तरी प्रेम करावं तर तुझ्यासारखं प्रेम करावं. गुणदोष याती न विचारी काही. काय रे तुझं पुरणपोळीवर प्रेम. काव्या, काव्या, मी आता पुन्हा न येणाऱ्या गावाला जाणार आहे. असं कुठं का नाही, खरंच रे. एवढं म्हटल्यानंतर कुठेतरी प्रकाश पडला आणि हंबरडा फोडून रडू लागला. म्हटलं, बाबा, बाबा, अच्छा, पुरणपोळीची सोय केली तुम्ही, पण उद्यापासून माझ्या पाठीवरून हात कोण फिरवणार? माझा दंड चाचपून कोण बघणार? नाथांच्या डोळ्याला धार लागली. आजूबाजूचे अरे म्हणाले, काय हा माणूस आहे, याचं प्रेम सुद्धा अगाध. आणि शांत झाल्यावर म्हणले, माझं एक काम आहे, तेवढं कर. रामायणाचं उत्तरकांड राहिलंय. बघा मोठा चमत्कार. उपायांच्या वनामध्ये सद्गुरू वळल्यानंतर काय होतं याचं प्रत्यक्ष दर्शन म्हणजे ही कथा आहे. बरं का, तेवढं उत्तरकांड पुरं कर. एवढं म्हटल्यावर आणखीन मोठ्याने रडू लागला. म्हणला, बाबा, आयुष्य गेलं, मला कशाचं काही कळत नाही, अजून मी काहीच वाचलं नाही, हे कसं लिहू, मला काही, बाबा नाही जमणार. अरे तू काय काळजी करतो, मी आहे ना, मी आहे ना. तुझी जीभ बाहेर काढ. आणि नाथानीच्या जिभेवर राम लिहिला. आणि मुद्दाम बघा, योगायोगाने भावार्थ रामायण काढून उत्तरकांड सगळं गावबानी लिहिलंय. तुम्हाला नाथानी लिहिलंय का गावबानी लिहिलंय हे कळणार नाही. केवढा मोठा चमत्कार आहे. काही येत नव्हतं, म्हणून जीवनामध्ये सद्गुरूची संगत करावी. संगतीतून आशीर्वाद मिळतो. त्याच्या वचनाचा आहेव तंतू गळ्यात बांधावा. त्यांनी आहेव तंतू बांधला म्हणून रामायण लिहू शकला, काही न येता सुद्धा. श्री गुरु कृपा काय नव्हे, श्री गुरुची कृपा काय करू शकत नाही. हा दिठवा दयावरी झळके, की हा पद्म कुरु माथा पारुखे. तो जीवची परितुके महेशेशी, एवढे जे महिमेचे करणे. ते वाचावळे वाणुमी कवणे, काय सूर्याच्या अंगा उठणे लावित तासे. हा दिठवा आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी, अशी पावर होती. म्हणून पण कसं घडलं हे, सद्गुरूची आज्ञा हाच आहे व तंतू गळ्यामध्ये बांधला होता. दुसरं काही नाही. माझ्याजवळ सुद्धा तेवढंच आहे. काही नाही, आपल्याला येतच नाही काही. पण दादा महाराज, अप्पा महाराजांची कृपा, खरंच सांगतो मी तुम्हाला, वाटेल की असं तसं, असं काही नाही. मी इथे बसण्यापूर्वी ब्लँक असतो, आणि इथे बसलं आणि एकदा स्मरण केलं की नाही, की त्या कोऱ्या पाटीवर लिहिलं जातं. आणि आपली पाटी कायम कोरी असावी, म्हणजे सद्गुरू लिहितात. तुम्ही लिहून जाऊ नका, तो तुमचा शहाणपणा होईल. कळलं का तुम्हाला? चला, याच्यावर एक गोष्ट, याच्यावर एक अतिशय सुंदर गोष्ट आहे. जेव्हा तो कोरा कागद पाठवला चांगदेवानी, चांगदेवानी काय पाठवला? कोरा कागद पाठवला. आणि तो जो ब्राह्मण आला होता त्यांचा सेवेदारी, त्याने तो निवृत्तीनाथांच्या हातात दिला. निवृत्तीनाथांनी उघडलं, बघितलं, कागद कोरा. तर निवृत्तीनाथ म्हणजे सद्गुरू, मोठी माणसं अशी काही कोणाची उगीच टिंगल टवाळी करत बसत नाही. ते मोठेपणाने आपल्या लेवलने चालतात. त्यांनी ते बघितलं, बंद केलं. आता तो मनुष्य समोर आहे, काय बोलावं, काही म्हणावं चांगदेवाबद्दल. बरं, कसं म्हणावं? 14 विद्या 64 कला, 1400 वर्ष जगलेला, 60,000 शिष्य, यांच्या मागे एकही नाही. विरोध करणारा समाज जास्ती, मागे एकही नाही.
कळलं का? कशाला बोलावं? आपलं बंद केलं, माऊलींच्याकडे दिलं, त्यांनी बघितलं, हे काही बोलत नाही, त्यांनी बंद केलं. काकांच्याकडे दिलं, काका काय आज्ञा दाखल, त्यांनी विचारलं, वरचे दोघं बोलले ना तर आपण कशाला बोलावं? ही चौथी होती, ती मुक्त होती. ती कोणातच अडकलेली नव्हती. मुक्ताई. ते असं उघडलं, बघितलं, अरे म्हणली 1400 वर्ष मेला जागलाय म्हणले ना, अजून कोराच. खलास. म्हणजे एक विकेट नाही, तिन्हीच्या तिन्ही विकेट उडवल्या. मृत्यू नव्हता. मुक्ते कप कप. आता समोर माणूस, तो जाऊन सांगेल, काय बोलायचं? अगं म्हणली, मुक्ता तुला कळत नाही, कोरं म्हणजे पवित्र असतं, लिहिलं असतं तर रद्दी झाली असती. बोलणं कळलं का? तू जर लिहून कागद दिला असता त्यांनी तर तुझं फुटणार नाही, गिसमीट झालं असतं. लिहिल्यानंतर तो कागद रद्दी होतो. अगं चांगदेव योग्य शिष्य आहे, कोरा करकरीत आहे, कर त्याला शिष्य. कळलं का? आणि तो कोरा कागद पाठवला म्हणून चांगदेव 65 निर्माण झाली. कळलं का? त्या कोऱ्या कागदावर 64 ओव्या लिहून दिल्या, 65 ओव्या लिहून दिल्या. स्वस्ती श्री वटेषु जो लपोनी जगदाभासू, डावी मग ग्रासू प्रगटला करी. प्रगटे तव तव न दिसे, दिसे तव तव आभासे, प्रगट ना लपालासे नखो मता जो. कल्होळ कंजुक उघडे उदक, कल्होळ कंजुक न फेडिता उघडे उदक, तेवी जगेसी सम्यक स्वरूप जो. आता एकदम लाईननी पाठ येत नाही, एक काळ सगळं सांगतो, 65 पाठ होती मला, खाड खाड खाड, अगदी पहिल्यापासून सुरुवात केली शेवटपर्यंत. आता वयोमानाप्रमाणे काही लक्षात राहतं, काही विसरतं, जाऊ द्या. मुद्दे बरोबर आहे, मुद्दे बरोबर आहे. आणि अशा सुंदर ओव्या, कल्लोळ कंचुक न फेडिता उघडे, लपे तव तव न दिसे, लपे तव तव न दिसे, दिसे तव तव आभासे, प्रकट ना लपाला असे न खोमता जो. दिसे प्रगटे तव न दिसे, दिसे, जाऊ द्या, ते फाटा पडत. थोडक्यात सांगतो, तो जेव्हा दिसतो तेव्हा जगत दिसत नाही, आणि जगत जेव्हा दिसतं तेव्हा तो दिसत नाही. कळलं? थोडक्यात 2 शब्दात विषय संपून टाक. मग काय केलं सद्गुरूने? हात ठेविला, खलास. गावबानी रामायण निर्माण केलं, पण ते उगीच नाही, गावबा एकनिष्ठ होता. जसं गळ्यामध्ये आहे व तंतू बांधला, तसं आपल्या गळ्यामध्ये जर आपण सद्गुरू वचनाचा, सद्गुरू कृपेचा आहे व तंतू बांधला, तर जीवनामध्ये जे जे तुमच्या योग्यता असेल ते आपोआप मिळून जाईल, आपोआप मिळून जाईल. अमकंच व्हायला पाहिजे किंवा तमकंच व्हायला पाहिजे असं काही नाही. ज्याला जे योग्य असेल ते सद्गुरू देऊन टाकतील. माझं म्हणणं कळलं का? ज्याला जे योग्य असेल ते त्यांच्या आशीर्वादाने आपोआप मिळून जाईल. हे का ते हा प्रश्न नसतो. माझं बोलणं कळलं का? हो. ज्ञानेश्वर महाराजांनी त्या एका ब्राह्मणाच्या लग्नाला 250 रुपये पाहिजे होते. ज्ञानेश्वर महाराजाकडे गेले, ते म्हणले जा तुकाराम महाराजाकडे. तुकाराम महाराज म्हणले, हे लफडं आमच्या गळ्यात का पाठवलं? जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, हे अभंग त्यावेळचे आहेत, त्या धरणीकाराला धरून उद्देशून लिहिलेले आहेत. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंग्याईसे बळ रेडा बोले. मध पामर अशी काय तोरपण, हे आम्हाच्याकडे कशाला भानगड पाठवली? आम्ही आपले निवांत देऊत बसलोय, तुम्ही तिथे द्यायचं काय त्याला पाहिजे तर म्हणजे आमच्याकडे पुन्हा पाठवलं. पण नाही पाठवावं तर सद्गुरूची अवज्ञा होईल, माऊलीची अवज्ञा होईल. काय करावं बाबा, आता अवघड झालं. त्याच्या पुढेच अभंग म्हणतात, अरे बाबा म्हणले माझ्याकडे का आलास? जयाचे द्वारी, ज्याच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे त्याच्याकडून ते म्हणले मला माहिती नाही तुमच्याकडे. अरे म्हणले बघ की माझ्या घरात काय आहे का, देऊ काय? मग तिथे 3-4 शिगी पडल्या होत्या लोखंडाच्या, ते म्हणले ते घेऊन जा.
बरं का. मग ते डोक्यावर धरलं, ते गावी जायचं पण ओझं येऊ लागलं, ते वर न बघताच असं टाकलं. कळलं का तुम्हाला? हातात घेताना बघितलं, डोक्यावर ठेवल्यावर काय झालं ते माहिती नव्हतं. काय कळलं नाही म्हणून नको तिथे डोकं चालवलं. एक टाकून दिली, दोन टाकून दिली, जेमतेम म्हणली कसं काय असे ना आपलं त्यांचा हात लागलाय. आणि घरी येऊन खाली ठेवल्यावर ती सोन्याची काम दिसली. मग आठवलं आज्ञा मोडली की सोन्याचं सुद्धा लोखंड होईल, आणि आज्ञा पालन केली तर लोखंडाचंही सोनं होतं. हे मी सांगण्याची गरज नाही. म्हणजे याचा अर्थ चमत्कार वगैरे असा करू नका. काय म्हटलं मी? सद्गुरूची निष्ठा असेल, एक लक्षात ठेवा, सोनं होणं म्हणजे सोन्यासारखे दिवस येणं. माझा अर्थ काय? सोनं होणं हो म्हणजे लगेच प्रवचनावर गेल्याबरोबर तुमचे तवे सोन्याचे होणं असं नाही. म्हणजे उलटे सुलटे अर्थ काढल्यावर माझ्या अंगावर येते. मी कधीच उलटे सुलटे अर्थ काढून देत नाही. सोनं झालं शब्दाचा अर्थ जीवन सोन्यासारखं झालं, आनंददायक झालं, समाधानकारक झालं. जीवन सोन्यासारखं झालं म्हणजे त्या जीवनाला मोल प्राप्त झालं, नवे नवे अमोल झालं. अजून सांगू का? जे भंगार होतं ते भांगार झालं. मराठी भाषा कळते की नाही? काय भंगार आणि भांगार? भंगार म्हणजे घेताना तो फ्रीज 20,000ला घ्यायचा आणि विकताना 2,000ला विकायचा. त्याला काय म्हणतात? भंगार. काय हो त्याचा तो खालचा हे सगळं गेलेलंच आहे, सगळं सामान सुमान, फक्त ते लोखंडाचं आहे. आता काय साहेब, अहो काय मशीन सगळी जळलेली, आम्ही काय घ्यायचं? द्या 400-500 रुपये, इथून सुरू करतो. हां 25,000? ते कॉम्प्युटरची अवस्था तशीच असते सध्या. सुरुवातीच्या काळाला लाखला घेताना पुन्हा त्याला 20,000ला सुद्धा कोणी गिरायकी येईल. भंगार आणि भांगार कळलं का? हां, जे घेताना जास्ती किंमत देऊन घ्यावं आणि विकताना जे कमी होतं ते भंगार. आणि आजोबांनी 20 रुपये तोड्याने सोनं घेतलं होतं ते आता 13,000. भाव उतरला असेल 11,000. काय म्हटलं मी? काय पण 20 रुपये कुठे आणि 11,000 कुठे? किती फायदा? भंगार का भांगार? तसं भंगार निराळं आणि भांगार निराळं. भांगार म्हणजे सोनं, ज्याला गंज चढतो ते भंगार. आता कसं कसं समजून सांगू? सगळं मराठीतले शब्दातल्या खाचा खोच्या जेव्हा कळतील, ही मराठी कळणं सुद्धा माझ्यावर कृपाचं आहे बरं का. मी कॉन्व्हेंट स्टुडंट, तुम्हाला आश्चर्य वाटेल, मला खरंच काही मराठी लिहिता सुद्धा येत नव्हतं. अजून जर लिहायला गेलं नाही, इथले बसली माझ्या चुका काढते, म्हणून मी लिहायच्या भानगडीत करत नाही. डिक्टेशन उत्कृष्ट. आता लिहून लिहून सवय झाली, पण मी शिकलोच नाही मराठी. तो काळ ब्रिटिशांचा काळ. ब्रिटिशांच्या काळामध्ये मराठी कोणी काय बरं काय हो, त्यावेळेला काळ असा, आमच्या घरामध्ये एखादी तार जरी आली नाही, ती वाचण्याकरता दुसऱ्याची वाट बघायची. आमचे महाराज म्हणाले, अरे पोरांना थोडं तरी इंग्रजी शिकवा. म्हणजे मराठी शिकवण्याच्या काळामध्ये जर माणसं इंग्रजी शिकवत आहेत, तर इंग्रजांच्या काळामध्ये मी इंग्रजी शिकलो तर काही अवघड नाही. काय त्याही शिक्षणाचा खूप उपयोग झाला. त्यामुळे पाश्चात्य लोकांची फिलॉसॉफीची वाचनं झाली, ग्रंथाचं वाचन झालं, खूप खूप सुंदर चांगली इंग्रजी पुस्तकं वाचली. आणि मराठीचा प्रश्नच नव्हता हो येण्या जाण्याचा. जन्माच्या दिवसापासून ओम नमोजी आद्या. काय मराठी शिकून आली नाही, कानावर पडत गेली नाहीत गेली. मग वाचन वाढलं, अनेक पुस्तकं वाचली, करत 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 मराठी अशी फुलत गेली. मग त्याच्यातून हे शब्द चातुर्य निर्माण झालं. ही सुद्धा कृपाच आहे. अलग लक्षात? कृपाच आहे. म्हणून भंगार राहिलं नाही तर भांगार झालं. काय झालं? आणि लक्षात ठेवा, आपल्या जीवनाचं जर सोनं व्हायचं असेल, शब्द तसाच आहे,
अहो जाऊ द्यावं, गेला तर हरकत नाही, पण जीवनाचं सोनं झालं त्याच्या, सोनं झालं. बरं झालं मुडदा गेला. बघा भाषा कशी आहे. इथे काय झालं, भांगार. आणि म्हणून पण ते केव्हा होईल, केव्हा होईल. लोखंडाला जसा परिस लागावा लागतो त्याचं सोनं होतं, पण त्याच्यापेक्षाही यांचं श्रेष्ठत्व आहे. लोह परिसाची न साहे उपमा, सद्गुरु महिमा अगाधची. लोखंडाला जर परिस लागलं तर त्याचं सोनं होतं, पण परिस होत नाही. सद्गुरु राज परिस करतात, म्हणून लोह परिसाची उपमा इथे टिकू शकत नाही. उद्धवाला सुद्धा वाटलं पुष्कळ ओव्यात वाढवत नाही, काय द्यावं, हे द्यावं का परिस द्यावं का. जेव्हा गुरुकृपा झाली त्याला वाटलं की गुरुदक्षिणा काहीतरी द्यावी, परिस द्यावं का कल्पतरू द्यावं. शेवटी ते म्हणाले या गुरुला द्यावं काय, या लागी मौनीची जान. उद्धवे घातले लोटांगण, आणि श्रीकृष्णाचे श्रीचरण मस्तकी संपूर्ण वंदिले. चरणावर मस्तक ठेवलं, बस दुसरं काही केलं नाही. लक्षात ठेवा, तसं आज्ञेचा आहे वतंतू. फार गोड सिद्धांत या ठिकाणी. तसं आपल्या गळ्यामध्ये सद्गुरूची आज्ञेचा आहे व तंतू बांधल्यानंतर हे चिंता करायचं कारण नाही आहे. आहेव झाली, आहेव आहेव झाली, आणि पुढे काय का तर अमूर्तची परी मूर्तू कारुण्याचा. सद्गुरू अमूर्त जरी असला तरी कारुण्याच्या रूपाने तो मूर्त दिसतो, आशीर्वादाच्या रूपाने मूर्ती दिसतो, कृपेच्या रूपाने मूर्त दिसतो. चला याच्याकरता तुम्हाला काही तुमचे दृष्टांत देतो. तुम्ही काही कुठेतरी गणपतीला जाता किंवा दत्ताला जाता किंवा पांडुरंगाला जाता, एखादा संकल्प करताना तो पुरा होतो. ते तर दिसत नाहीत, पण आशीर्वादाच्या रूपाने तो संकल्प पूर्ण होणं म्हणजे अमूर्तची परी मूर्तू कारुण्याचा. काय म्हटलं मी, कृपेसी स्वतंत्र जन्म नाही, जे तो उपजे तो साधू पाही. कृपा 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 म्हणजे स्वतंत्र तिला अस्तित्व नाही. ती ज्याच्या ठिकाणी जन्माला येते तोच सद्गुरू, तोच संत. म्हणून इथे काय, अमूर्तची परी मूर्तू कारुण्याचा. अमूर्त आहे, लक्षात ठेवा. म्हणजे सद्गुरू कुणा व्यक्तीला म्हटलं नाही त्यांनी. काय एक सांगू का, ज्ञानेश्वर महाराज किंवा नाथ बाबा यांच्या बाबतीत सद्गुरू देव आणि आत्मा ब्रह्म हे शब्द एका अर्थाने आहेत. अमूर्तची परी मूर्तू. पुन्हा सांगतो, ते तत्व ज्याच्यातून प्रगट होईल त्याला आपण सद्गुरू म्हणतो, एवढाच त्याच्यातला अर्थ आहे. पण ते तत्व कसं आहे, दिसत नाही पण कळतं. दिसत नाही पण कळतं, दिसत नाही पण जाणीव होते, फिलिंग्स. काय आहे, दिसत नाही. आता या पंखाचा वारा माझ्यापर्यंत येतोय, तुम्हालाही दिसत नाही मलाही दिसत नाही, पण अंगाला गार लागतंय याच्यात कळतंय की पंखा चालू आहे. दिसतो का नाही, पण गारव्याची जी फिलिंग आहे दॅट फिल्स युअर लाईफ. फिलिंग म्हणजे एक अंतःकरणामध्ये वाटणारी अवस्था, आणि फिलिंग म्हणजे भरलं सारण. फिलिंग म्हणजे काय, ते शिकवताना शिकवतात ना, कंजीमध्ये फिलिंग कशाचं, समोस्यामध्ये फिलिंग कशाचं, बाहेरचा पापुत्रा कणकीचा, आतलं फिलिंग कशाचं, कचोरीमध्ये फिलिंग कशाचं. फिलिंग म्हणजे मध्ये भरणारं पुरण. आणि फिलिंग म्हणजे अंतःकरणामध्ये वाटणाऱ्या सुखदुःखाच्या, समाधानाच्या, शांतीच्या अवस्था. असं पुष्कळ शब्दाचा खेळ करता आला म्हणजे इंग्रजीमध्ये मराठीमध्ये करता येतो. फिलिंग. तसं जीवमात्राबद्दल प्रेम वाटणं, करुणा वाटणं, फिलिंग्स नाही का. गौतम बुद्धाला करुणा,
करुणा वाटली समाजाबद्दल, नाही का? ज्ञानोबारायाला करुणा वाटली. कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर. काय वर्णन केलं? कृपाळू उदार, करुणा. करुणेतून ज्ञानेश्वरी निर्माण झाली, करुणेतून अभंग निर्माण झाले, करुणेतून झाकलेलं ज्ञान समाजापुढे उघडं झालं. आणि म्हणून महाराज म्हणाले, अमूर्तची परी मूर्तू कारुण्याचा. असं कारुण्याची मूर्ती सद्गुरुनाथ असतात. फक्त त्यांची अनुभूती, त्यांची प्रतिती योग्य तऱ्हेने घ्यावी. आलं का लक्षात? आणि योग्य तऱ्हेने घेतल्यानंतर, योग्य तऱ्हेने प्रतिती आल्यानंतर एक ना एक दिवस सद्गुरूच्या आशीर्वादाचा प्रसाद आपल्याला कळेल. हेच त्याच्यातलं महत्त्वाचा भाग आहे. इथंच आजचं प्रवचन, उद्या शेवटचं प्रवचन होईल.